पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत। आज आपण 19वा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे, ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा ऋणी, कामधेनूची क्षीरा पार नाही, इच्छेची वाही वर्षावे, पैसलिये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे, हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला, तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो। 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगात काय मिळतं परमात्म्यापासून आणि ते मिळालं तर किती परिपूर्ण मिळतं, असं थोडासा काय आहे की भावनेचा, मनातील भावनेचा भाव मांडलेला आहे। सांगताना असं सांगितलं की आम्हाला जे मिळाले ते किती श्रेष्ठ आहे, तर ते सांगण्याकरता त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवादिका जया लाभासी ठेंगणे, ब्रह्मदेवाला सुद्धा आम्हाला जे मिळाले ते मिळत नाही। याचं कारण काय, तर ब्रह्मदेव हे सत्यलोकात आहेत, ब्रह्मदेवादिक म्हणजे ब्रह्मदेव आणि अनेक कोणी हे सगळी मंडळी स्वर्गात जरी असली तरी यांच्या पुण्याईने ते तिथे गेले। जसं 100 ब्राह्मणाचे जन्म प्राप्त झाले आणि यथास्थित पार पडले म्हणजे ब्रह्मदेवाचा त्याला काय होतं, पद प्राप्त होतं। हे जसं आहे तसं इंद्रपद कोणाला मिळतं, बाकीची पदं कोणाला मिळतात ते आहेच आहे। पण या सगळ्यामध्ये हे सगळे तिथे गेले तरी उगीचच नाही, सृष्टी निर्माण केल्यापासून सृष्टीचं पालन करणं आणि सृष्टीचा जे काय असेल ते परत सृष्टी लयाला आणि उत्पत्तीला, ही सगळी कामं ह्यांच्याकडे आहेत। ब्रह्मदेव उत्पत्तीचं काम करतात, महाविष्णू स्थितीचं काम करतात म्हणजे सांभाळ करतात, आणि महेश हे त्याचा लय करतात की पुन्हा चक्र चालू असतं। एकाने केल्यावर दुसऱ्याने केल्यावर तिसऱ्याने, असं नाही, अखंड एकाचं काम चालूच, उत्पत्ती चालूच, स्थिती चालूच, लय चालूच, हे सतत आहे। कारण ह्याचं काय आहे, माऊली जसं म्हणतात, उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, अखंड हे उपजणं नासणं चालूच आहे। असं काम ह्यांच्या मागं लागलं। मग आता यांना परमात्म्याला शरण जावं, परमात्म्याकडून ब्रह्मरस मागावा, भक्तिरस मागावा, ज्ञान कुठं वेळ आहे। देव त्रिकाल ज्ञानीत, पण त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं याचा अर्थ आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं असं होत नाही। आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं असतं तर देवाना त्यांच्या ठिकाणचं जे काय असेल ते परिपूर्णत्व राहिलं असतं। आपण पाहतो इंद्र चंद्र कितीतरी चुकीच्या मार्गाने गेले, ब्रह्मदेवाला सुद्धा भूल पडली, आपल्याच मुलीचं लग्न, नटलेली मुलगी पाहिल्यावर कन्या अभिलाष त्याच्या ठिकाणी सुद्धा झाला। म्हणजे अध्यात्मज्ञानाचे परिपूर्ण नाहीत हे। यांच्या ठिकाणी इंद्रियाबद्दलचं दमन अजिबात नाही। म्हणजे मग काय आहे, जसं सांगतात की ह्या त्रिभुवनात म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, इथं काय झालं की परमात्म्याने ह्यांना एक अक्षर दिलं, द। आता म्हणले द अक्षर काय आहे, तेव्हा देवांना सांगितलं दमन,
कारण तुमची इंद्रिय ताब्यात नाहीत, दमन. मनुष्याला सांगितलं दान, आणि पाताळ लोकातल्या राक्षसाला सांगितली दया. हे काय आहे की यांच्याजवळ ह्या गोष्टी कमीत, त्या गोष्टी त्यांनी कराव्यात म्हणून या अक्षरानं त्यांना उपदेश केला होता. आता आपण हे का पाहिलं तर ब्रह्मदेवादिकाला सुद्धा हा भक्तिरस प्राप्त होऊ शकत नाही, कारण मनुष्य हा भक्तिरसामध्ये दुंबून गेलेला आहे. त्यांच्या ठिकाणी स्वर्गसुख आहे, पण भक्तिरसाचा लाभ तिथं नाही. म्हणून त्यांना आता काय सांगितलं की ते या लाभाशी ठेंगणे म्हणजे अपुरे आहेत, त्यांच्या ठिकाणी हे मिळू शकत नाही. त्यांना त्याच्यापासून काय करावं लागतं, दूर राहावं लागतं. आता त्यांना कळत नाही का, कळत नाही असं नाही, पण त्यांच्या हाताला येत नाही असं सांगण्याकरता ठेंगणे म्हणले. जे ठेंगण्याला जसं उंच काय असेल ते हाती येत नाही, तसं ह्या स्वर्गसुखापेक्षा, त्याच्यानंतर अगोदर पाहायचं इहलोकाच्या सुखापेक्षा, स्वर्गसुखापेक्षा भक्तिसुख हे महान आहे. हा आनंद सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे, म्हणून हे त्यांना मिळत नाही. मग कोणाला मिळतो तर बळीये आम्ही भले शरणागत. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ असे आहेत की आम्ही बलवान आहेत. बलवान याचा अर्थ काय, तर कर्म, ज्ञान, भक्ती याचा आमच्या ठिकाणी अधिकार आहे. या अधिकारानुरूप आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो. कारण मनुष्याला स्वउद्धारासाठी भगवंतांनी या सगळ्या योजना करून ठेवल्या. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. जर तुम्ही त्याच्यामध्ये, आता कीर्तन याचा अर्थ काय, भक्तीच आहे. पहिले श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती, ह्या भक्तीच आहेत. कोणती एक भक्ती तुम्ही आचरण केली तर प्रत्यक्ष नारायण तुम्हाला भेट देऊ शकतो. म्हणजे हे कोणाला जमतं, हे आम्हाला जमतं. कारण का, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सरळ आहेत. कधी सरळ आहेत, तर आम्ही नारायणाला शरण गेलो तर. म्हणून शरण जाणं, इतर देवादिकांना त्यांच्या देवपदाचा अहंकार आहे, तसं मनुष्याच्या ठिकाणी अहंकार रहितपणा जेव्हा होतो तेव्हा शरण जातो. तो अहंकार रहित झाला. आता त्याच्या ठिकाणची शरणागता काय झाली की त्याला अशा तऱ्हेनं झाले की त्याला प्राप्त करून घेता आली. आता त्याच्याजवळ शरणागत होण्याकरता अहमवृत्ती प्राप्त होणं गरजेचं असतं, आणि जो अहंकारापासून दूर राहतो तोच शरण जातो. आम्ही त्यातले, म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या स्वतःच्या अहंकाराचं बळ नाही, परमात्म्याच्या भक्तीचं बळ आहे. म्हणून आम्ही बळीये आम्ही भले शरणागत, आम्ही बलवान आहेत, आणि म्हणूनच काय झालेलं आहे की शरण जाऊ शकतो. आता हा अधिकार हे खऱ्या अर्थानं कोणाला आहे, आम्हालाच आहे. आता त्याच्याकरता काय केलं, असं एक दाखवून दिलं की कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा ऋणी. आता शरण गेलो खरं, पण शरण जाण्यासाठी आम्ही काय काय केलं, कोणत्या प्रकारच्या काय आचरणं केली, तर पहिली गोष्ट केली कामनेचा त्याग. कामना काय आहे तर सगळ्याजवळच आहे, कुणीही असू द्या. कामोमयम पुरुष, हा पुरुष काममय आहे. एवढंच काय, पण कामनेचा अर्थ काय, तर कामना म्हणजे आवरण, आपल्या अंतःकरणावर आवरण घालणारी ही कामना आहे. आणि आवरण जर बाजूला केलं तरच योग्य अर्थाचं भजन होतं. आता जर भजन करतोय खरा, पण कामनेच्या पोटातून करत असेल तर त्याच्या ठिकाणी काय असेल, तर तो भजन करतो पण कामना पूर्ण करण्याकरता करतो. आता त्याच्याकरता त्याने सांगितले की निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. ज्याच्या ठिकाणी कामना नाही त्याला काय म्हणलं, निष्काम. निष्काम जो काय आहे त्याचा आता काय झालेला आहे, विठ्ठलाच्या ठिकाणी परिपूर्ण विश्वास झाला आहे. मग हेच भजन खरं. आता या भजनाचा लाभ त्याला काय आहे, तर परमात्म्याच्या सान्निध्यात जाण्याचा लाभ आहे. असा लाभ करण्यात माऊलीने सुद्धा सांगितलं की तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दूरी नाही. ज्यानं सकळ कामाचं उपशमन केलं त्याला
परमात्मा दूर नाही, पण कामाचं उपशमन झाल्यामुळं अंतःकरण जिंकलं. आणि ज्या अंतःकरणात कामनाच नाहीत ते अंतःकरण परमात्म्याच्या जवळ जात असतं. परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता परमात्म्याचं नामस्मरण, नामाचं भजन झालं पाहिजे. आणि मग भजनाचा लाभ काय होईल? तर झाला पद्मनाभ सेवावृणी. आता त्याच्यामुळं पद्मनाभ म्हणजे महाविष्णू. महाविष्णू काय आहे की जो काही आहे त्याच्या पोटा बेंबीतून कमळ बाहेर निघाले, म्हणून त्याला पद्मनाभ असं म्हटलं. हा कोण आहे? तर हा भक्ताच्या ताब्यात येणार आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की जसं ह्याच्याबद्दल संतांचं महत्त्व सांगताना सांगितलं की आम्हाला आता दुसरं काही नाही, मग आमच्या सगळं काय आहे की सगळ्या वासना निघून गेल्या. त्यावेळेस काय होतं? पद्मनाभाचा लाभ होतो. हे जसं तिथं सांगितलं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता त्याच्याकरता काय आहे की संत दर्शनात हा लाभ होतो, पण हा लाभ येण्याकरता भजनाचा लाभ व्हावा लागतो ना. ज्याचं भजन होऊन अंतःकरण द्रवित झालं तो संताला शरण जाऊ शकतो. आता त्याच्यामुळं दुसरी गोष्ट झाली की सेवाऋणी, म्हणजे देवच आपल्या इतकं सगळं भक्ती करतो, त्यात तुझे फार माझ्यावर ऋण आहेत असं म्हणत असतो. त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की सगळे आता कामनेचा त्याग झालेला कसा आहे? तर सर्वसंगी विटाला तू एकला आवडसी, असं झालं. दुसरे प्रमाण दिलं, सर्वस्व ही त्याचा म्हणवी विकिला, चित्त द्यावे बोला सांगितल्या. त्याच्याजवळ दुसरं काही नाही. त्याच्यामुळं तो जो काही आहे ते केवळ भगवंताचं चिंतनात गुंतलेला आहे. या सगळ्यामुळं देवाला काय करावं लागतं की त्याची सगळी कामं करावी लागतात. ते सांगतात की भक्त समागमे सर्व भावे हारी, सर्व काम करी न सांगता. कोणती कामं करावी लागतात? तर भक्त अंतःकरणासह देवाला शरण गेल्यामुळं त्या भक्ताचा देह कोणी सांभाळायचा? देहाला लागणाऱ्या गोष्टी कोणी आणून द्यायच्या? हे देव सगळं करत असतो. त्याला जे लागत असेल, अन्न पाणी निवारा, हे सगळ्या गोष्टी देवानं पूर्तता करायची. कारण भक्ताला ह्याचे काही इच्छा नसते आणि तो त्याचा विचारही करणार नाही. मग त्याच्यामुळं देवच त्याचा ऋणी राहतो. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. म्हणजे देवाला याच्याशिवाय काय काही नाही. आता ते सगळं कधी होतं हे पाहिलं आपण की कामनेच्या त्यागे. शरण गेला म्हणजे काय? कामनेचा त्याग केला. कारण शरण जाणारा दुसरा सुद्धा असतो, आर्त असतो भक्त, तो शरण जातो पण काहीतरी मागायचं असतं. यांच्याजवळ काही मागायचं नाही, म्हणून कामनेचा त्याग हे महत्त्व सांगितलं. पुढच्या चरणात सांगतात, कामधेनूची या क्षीरा पार नाही. आता काय आहे की एरवी कुठली गोष्ट कुठे असली तरी परिपूर्ण किती असेल? एखाद्या ठिकाणी काय आहे की जिवंत पाण्याची विहीर आहे, पण काही असताना एवढं केलं की एवढे जोराचे उपसे त्याला लावले तर ते पाणी कमी येईलच. पण अशी एखादी जागा आहे की तिथं काही कमीच कधी येते. जसं तुकोबाराय सांगतात, न सरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाटे खाणी उघडली. परमात्म्याजवळ सुख जे आहे ते कधी न संपणार आहे. मग आता त्याला समजून देण्याकरता एक उदाहरण मांडलं की कामधेनूच्या क्षीरा. कामधेनू कोण आहे? तर कामधेनू ही एक स्वर्गातली गाय आहे आणि तिची क्षमता अशी की तिच्याजवळ जे दूध आहे, आपल्या गायी कसं त्याला वासरू असल्यावर दूध देतात. वासरू त्याच्या जवळ गेल्यानंतर पाहणावते गाय आणि मग दूध आहे. कामधेनूचं तसं नाही, तिला सुद्धा वासरू आहे, नंदिनी नावाचं वासरू आहे तिचं, पण त्याच्यासाठी नाही, इच्छा कामधेनू याचा अर्थ कामनेची परिपूर्तता करणारी धेनू. आता यांना तर कामधेनूच नाही, कामच नाही ना, हे वरच पाहिलं. पण जी कामधेनू आहे ती काय करते तर जे काय असेल ते असं आहे की देत राहते. पण इथं एक विचार असा आला की परमात्माच कामधेनू आहे आणि तिचा जो भक्तिरस आहे
ते दूध आहे, क्षीर म्हणजे दूध आहे, त्याला कधीच कमी पडायचं नाही. परमात्म्याच्या भक्तिरसाला आता अपुरेपण आलं असं कधीच नाही. मग त्याच्याकरता काय आहे की जो भक्त आहे त्या भक्ताला जे पाहिजे ते, त्याच्याकरता दुसरं एक प्रमाण आलं पुढं, इच्छेची वाही वरुषावे. कारण का तर इच्छा आहे, म्हणजे जसं आत्ता आपण पाहिलं की एकच भक्ती असं नाही, मग श्रवण कीर्तन नामस्मरण म्हणजे विष्णू स्मरण, त्याच्यानंतर काय आहे पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन, ह्यातलं काय मागल ते मागू द्या ही इच्छा झाली. भक्तीतले प्रकार आहेत, 9 विधा भक्तीमधलं कोणतीही गोष्टी मागू द्या त्यांनी, तेवढ्या सगळ्या या कामधेनूच्या ठिकाणातून काय होतील, प्रवाहित होतील. आता कामधेनू दूध देते, देव काय देतो, देवाला जर कामधेनूचं रूपक केलं आहे तर देव प्रेम देतो. देवाजवळ प्रेम आहे आणि जितकं प्रेम देवाकडून मिळेल तितकी तितकी भक्ती आपल्याकडं वाढत असते. तेवढी भक्ती वाढली की परत अजून त्याच्या ठिकाणी आणखीन भक्तीच करावे वाटतं. दुसरं काही आता याचा कंटाळा आला तर ते करू, आता त्याचा कंटाळा आला मग दुसरं करू, असं भक्ताजवळ नसतं. जे आहे तेच परिपूर्ण आहे आणि तेच राहावं अशी भक्ताची इच्छा असल्यामुळं तो भक्त त्या ठिकाणी सतत, आणि त्याच्यासाठी त्यांनी दाखवले की वर्षावे, म्हणजे इच्छेचा देवाच्या ठिकाणी भक्त काय इच्छा करतोय तो प्रवाहित होतच आणि सतत त्याचा वर्षाव चालू असतो. बैसलिये ठाई लागले भरते, हे सगळं कुठं येतं, सगळा झाला गोड भाग. आता आत्तापर्यंत काय दाखवलं की जे ब्रह्मदेवाला मिळत नाही ते आम्हाला मिळालं, आम्ही त्यातले बलवान आहेत. दुसरी गोष्ट हे कसं मिळालं तर आम्ही कामनेचा त्याग केला, त्यामुळं आमचं भजन शुद्ध झालं. आणि मग हा परमात्मा की जो पद्मनाभ आहे तो आमच्यासाठी काय करून काय न करू असं त्याचं झालं. तो कसा आहे तर कामधेनूसारखा आहे, भक्तिरस परिपूर्ण देणार आहे. आणि जी भक्ती आमच्याजवळ उत्पन्न होती ती इच्छा करूस्तोवर तो देतो. हे सगळं झालं, पण आता सांगायचं आहे बैसलिये ठाई लागले भरते. कुठं बसल्यावर तर भक्तिरसाचं भोग घेण्याकरता बसावं लागतं. ही बसण्याची जागा कोणती तर बसण्याची जागा मनुष्याच्या ठिकाणी जिथं त्याला ध्यान करायचं आहे नाम घ्यायचं आहे ती जागा आहे. उगीचच कुठे गेला इकडे तिकडे गेला असं होत नाही. कारण देवाची भक्ती देवाचं ध्यान हे प्रदर्शन नाही, त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल, एकांताचीच गरज आहे. कुठेही आम्हाला मिळाली, आम्ही बाजारात गेलो मिळाली भक्ती, आम्ही इकडे गेलो मिळाली भक्ती, म्हणजे त्या भक्ताला कोणत्या वेळेला देव भक्तीचं देतो असं नाही. जेव्हा तो बाजारात जातो किंवा बाहेरची कर्म करतो तेव्हा तो व्यावहारिक सत्तेत असतो. व्यावहारिक सत्तेत आला म्हणजे इंद्रियजन्य जे जे काय असेल त्याचा त्याचा व्यवहार होतो. व्यवहार कालात भक्ती अंतर्गत आहे, पण भक्ती ओतप्रोत बाहेर आली असं नाही. म्हणून मग ते कुठे येते तर त्यांनी सांगितले की बैसलिया ठाई, बसल्यानंतर. सांगतात तुकोबाराय की बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. आता हे एक झालं. तुकोबारायाने आणखीन सांगितलं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हे याच्यामध्ये या बैठकीची गरज आहे. जिथं तुम्हाला त्या पद्धतीनं बसणं होईल एकांतामध्ये आणि तुमचं सुरुवात झाली की लागले भरते, मग मात्र तिथं काय होईल की कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आता तिथं जर काय असेल तर सगळ्या भक्तीचे प्रकार जे एकवटलेले आहेत त्याचं नाव आहे काय आहे, अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भावाचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी उफाळून येतो. आणि मग मग मात्र तिथं काय आहे की काही राहिलं नाही. त्याला त्यांनी उदाहरण दिलं की त्रिपुटी वरते भेदी ऐसे. आता जर काही असेल तर ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही जी काही त्रिपुटी होती, कारण ज्ञात्यानं ज्ञेयाकडे जायचं आहे म्हणून ज्या पद्धतीनं जायचं असतं त्या साधनाचं नाव ज्ञान.
दुसरी त्रिपुटी कोणती? तर ध्याता. जे काही ज्याचं ध्यान करायचं आहे ते ध्येय, ध्याता ध्येयाशी एकरूप होण्याकरता करत असलेला प्रयत्न म्हणजे ध्यान. हे सगळंच आता काय बाजूला राहिलं, त्रिपुटी राहिली नाही, एकरूपत्व झालं. म्हणून त्रिपुटीवर ते भेदी, आता एक संघ झालं, दुसरं तिथं काही उरलं नाही. आपली जी काय आहे ती एकरूपता. मग एकरूपतेशिवाय एक दुसरं काही नाही. एक कारणव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. आता काहीच राहिलं नाही. एक कारणव झाला म्हणजे सगळे समुद्र एक आल्यावर कुठं बांध, कुठं नदीचे टोक, कुठं काही नाही. जे जे काही असेल ते ते त्या त्या ठिकाणी एकरूप होऊन जातं. म्हणून त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर त्रिपुटीच उरली नाही. म्हणजे इतका भोग सुरू झाला. ह्या भोगाला सुरुवात कुठून झाली तर कामनेच्या त्यागापासून. पण परिपूर्ण घ्यायला काय करावं लागल? त्याला विधी आल्या. विधी कोणता? बैसलिया ठाई, हे विधी आहे. विधीशिवाय भक्तिरस प्राप्त होत नाही. विधीतून प्राप्त झाल्यानंतर ओसर राहणार नाही. तुम्ही बैठकीतनं उठला आणि इकडं तिकडे गेला तरी ते लगेच ओसरलं असं होत नाही. ते तुमच्या ठिकाणी बराच काळ राहतं. असं असणार आहे. आणि हे सगळं मिळवणारे आम्ही बलवान आहेत. बलवान त्याच्याकरता सांगितलं की हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी. हारी, हरी शब्द नाही, हारी म्हणजे पराभव. आम्हा विष्णुदासाला या सगळ्या ठिकाणात कशाचा पराभव होत नाही. कारण काय आहे की जगत किती जरी कसं जरी असलं तरी आम्ही आमचं जे काही साधन आहे ते करू लागल्यानंतर त्याला अडचणी येतील, पण अडचणीनेच आमच्यावर मात केली असं कधी व्हायचं नाही. आम्ही प्रतिबंधाला बाजूला सारू, आम्ही ते सगळं पाहू. म्हणजे ते सांगतात की आमच्या ठिकाणी कसं आहे तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. बाह्य कोण आहे? जग, आणि आत कोण आहे? मन. पण ह्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय राहायचो नाही आम्ही. म्हणजे आम्ही कसे आहेत? वीर आहेत, खांदेवीर आहेत. त्याच्यामुळे हे काही असू द्या, जगाचा त्रास असो नाही तर मनाचा त्रास असो, कोणताही त्रास असला तरी त्याच्यावर विजय मिळवणारे आम्ही. काही वेळ त्यांची सरशी झाल्यासारखे दिसल, पण त्या सगळ्यातून आमच्या ठिकाणी त्याच्यावर विजय मिळवणं. मग हे विजय का मिळवतो आम्ही? काय आमच्याजवळ कोणतं बळ आहे विजय मिळवण्याचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्य. आमच्याजवळ धैर्य पक्क आहे आणि त्या धैर्यानं आम्ही काय करतो? विजय मिळवतो. आणि हे सगळं विजय मिळवण्याकरता आमचं बळ नाही, आम्हाला फार ताकद आहे असं नाही, तर नारायण अंगी विसावला. आमच्या संपूर्ण रोमरोमात भगवंताचंच वास्तव्य आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं जाईल, जिथं जिथं आमचे काही आहे प्रसंग पडतील, तेव्हा तेव्हा आत वास्तव्याला असलेला हा परमात्मा तोच त्या ठिकाणी प्रतिकार करतो. कारण सगळं शरीरभर तोच झाला आहे. आता सगळ्या शरीरात दुसरं काही राहिलं नाही. कारण भक्तिरस हा सर्व अंगभर पसरत असतो. त्याच्यामुळं दुसरं जसं तुकोबाराया सांगतात, एकदा तुमची भक्ती जागी झाली म्हणजे कसं गाये नाचे उडे आपुलिये छंदे. सगळे पाय हात मुख सगळं काही त्या ठिकाणी भक्तिरसात आपलं आपलं अंग दाखवतं. मग कसं हे? तर तिथंच नारायणच विसावलेला आहे. त्याच्या या राहण्यामुळं आमच्याजवळचं जे काही असेल ते परिपूर्णतेने तिथं जातं. मग हा सगळा कसा आहे की विष्णुदास आम्ही निर्भर ज्या बळे. आम्ही निर्भर आहेत म्हणजे धैर्यवान आहेत. कोणाच्या बळे? तर विष्णुदासांच्या बळे. त्यामुळं हा नारायण आणि मुळातच आहे. आयन म्हणजे देह, आयन नर आयन, नर आयनाच्या ठिकाणी जो राहतो तो नारायण. आयन म्हणजे उपाधी, उपाधीच्या ठिकाणी कोण आला? जसं राम कुठं आहे तर राम आयन, आयन म्हणजे राम, त्यात राम राहिले. तसं याच्या ठिकाणी हा आलेला आहे. नर हा मुळात परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय नर कोणी नाही. खऱ्या अर्थानं नर कोणाला म्हणावं तर ज्याला स्तन नसतात तो नर असतो. म्हणून परमात्माच आहे आणि तोच काय आहे आमच्या ठिकाणी सगळीकडे आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराया सांगतात,
तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो. आता त्याने काय केलं, ह्या संपूर्ण भक्तिरसाच्या उपभोगाला भोजन असं सांगितलं. हे भोजन कसं आहे, तर अतिशय श्रेष्ठ असं भोजन आहे. या भोजनासारखं आणखीन दुसरं कोणतं नाही, श्रेष्ठ भोजन आहे. कारण बाकीचं सगळं असतं ते खाल्लं की काही थोड्या वेळानंतर ओसरतं, पण हे बळकटी देणार आहे, श्रेष्ठ आहे. याच्यामुळं जर काही असेल तर असं भोजन कधीच संपणार नाही. एका भक्ताला दुसऱ्या भक्ताला अशा कितीही भक्त आले आणि भक्ती करत राहिले तरी हे भोजन त्यांना मिळणार आहे. जसं अन्नछत्र असतं, त्या अन्नछत्रात किती लोक यायचे, किती जेवायचे ह्याचा काही अंदाज नसतो, पण कुणालाच कमी पडत नाही. सतत त्या ठिकाणी काय आहे, येणारे जेवत असतात आणि वाढणारे वाढतात, पदार्थही राहतात. तसं हे सगळं भोजन असे. आणि ह्या भोजनाच्या पंक्तीला जो कोण येईल, नाही रीता कोण राहत राहो. आता तो राहिला आणि रिकाम्या पोटी असं कधीच व्हायचं नाही. त्याच्या ठिकाणी भरपूर मिळेल, अगदी कोणत्या प्रकारची कमीतरता नाही, मोकळ्या पोटी कोणी राहत नाही, असं हे स्वरूप आहे. तुकोबारा त्याला एक प्रमाण देतात की धालो सुखे ढेकर देऊ, उमटे जेवू तो वरी. आम्ही इतकं जेवलो की ढेकर आली आणि तरीसुद्धा आम्हाला हे परत जेवावंच असावंच वाटतं. म्हणजे जसं नातरायसुद्धा म्हणतात की धनी धाये परी भुक्ती न धाये. म्हणजे पोट तर भरले पण भूक भागली असं नाही, अजून असावंच वाटतं. असा हा भक्तिरस आहे. आणि त्या भक्तिरसाचं सेवन करणारे आम्ही सगळे भक्त आहोत. आता श्रेष्ठता आमचीच आहे. कुणाच्या तुलनेला मांडली तर ब्रह्मदेवादिकाच्या तुलनेतून आम्ही कसे झालो, श्रेष्ठ झालो. कारण भगवंताला आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो, त्यांना त्यात प्राप्त करता येत नाही. कारण त्यांना कर्म, ज्ञान, भक्ती यातला कुठला अधिकार नाही. आणि या अभंगात महत्त्वाचं काय दाखवलं तर कामनेचा त्याग करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना शुद्ध भावनेनं भजन होईल. असं झालं तर देवाचा भक्तिरस आहे तो तुम्हाला इतका मिळायला लागेल की कधी कमी पडणार नाही. आणि त्यात हे सगळं मिळवण्याकरता विधी सांगितला. बैसलिये ठाई लागले भरते, बसावं लागेल मांडी घालून, आणि मग तुम्हाला हे सगळं प्राप्त होईल. तुमची बसण्याची जी काही स्थिती, बसण्याचे जे अभ्यास आहे तो कुठपर्यंत गेला पाहिजे, त्रिपुटीवर ते भेदी ऐसे, त्रिपुटी संपली पाहिजे तितक्या वेळ तुमचं काय आहे, हे सगळं चाललेलं आहे बैठक ती परिपूर्णतेची झाली पाहिजे. एकाच दिवशी होती असं नाही, करत 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 तुम्ही शेवटी काय आहाल तर त्रिपुटीच्या पलीकडे जाल आणि मग खऱ्या अर्थानं तुमची बैठक साध्य झाली. असं जेवण मिळवणारे आता त्रिपुटीपर्यंत जाण्याकरता पहिल्यांदा आसनजय व्हावं लागतो, प्राणजय व्हावं लागतो, मनजय व्हावं लागतो. हे सगळे शत्रूच आहेत. म्हणून आम्ही कधी पराभव पावत नाहीत. आमची चिकाटी आणि त्याच्याबरोबर धैर्य आहे. असं जे काही प्राप्त होणारं भोजन आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. हे जर मिळालं, जे तिथं जाऊन पोचतील ते कोणी उपाशी राहणार नाहीत, कोणाचं पोट रिकामं राहणार नाही. असं परिपूर्णतेचं भोजन आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.